ठीक आहे, काय नाही, बसा ना, काय नाही एवढं. माऊलीच्या दुर्ग त्रिकुटामधला हा तिसरा किल्ला, माऊलीच्या लेफ्ट साईडचा. इथे आपण आज आलेलो आहोत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू आहेत. जर आपण जसं जसं चालत आलो, आपण ॲक्च्युअलमध्ये सगळ्यात शेवटच्या पॉईंटला भटोबाचा जाणार आहोत आणि मग तिथून रिटर्न जाताना सगळ्या वास्तूंची माहिती घेत जाणार. आपण वरच्या पठारावर नेलं, जिथून की जिथे काही जास्त वास्तू नाही आहेत. एक राजवाडा जो बघितला तितकीच एक वास्तू आहे. त्याच्यानंतर आता आपलं ही जी जागा आहे, या जागेला खामटाकं असं नाव आहे. जर याच्या टाक्याच्या आतमध्ये गेलात तुम्ही तर खाली तुम्हाला 3 खांब दिसतील. मे बी तिथे 4 असू शकतील. याच्यापूर्वी जे सगळे हरिश्चंद्र वगैरे वरती सगळे बघतात बघा की 4 टाक होतं आणि 4चे 3 झाले. तर म्हणजे हे एक पॉस्च्युलेशन आहे की एक्झॅक्ट मला पण माहीत नाही, बट स्टील जर आपण याचं पण स्ट्रक्चर बघितलं तर ते पण त्या सिमिलर सारखंच आहे की इथं पण 4 खांबांवरती एक टाक आणि त्याच्या खाली पूर्ण असं टाकं बांधलेलं आहे. आता म्हणून त्या ते जे 3 खांब आहेत म्हणून त्याचं ते एक बेसिक नाव की त्या 3 खांबांच्या टाक्या म्हणून खांब टाकं, त्याला आपण खांब टाकं म्हणून म्हणतो. तर मेजरली इथे एक अगेन अ पॉस्च्युलेशन, एक्झॅक्ट प्रूफ नाही आहे त्या गोष्टीचे, बट आपण जेव्हा आता काम करत होतो मल्टिपल मोहिमा इथे घेतलेल्या आहेत. मागच्या जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष या टाक्यावरती कंटिन्युअसली मोहिमा चालू आहेत. या टाक्यामध्ये आत्ता जी जमीन दिसते ती जमीन बिलकुलही दिसत नव्हती. पूर्णपणे चिखल आणि गाळ त्याच्यामध्ये साठलेला होता. त्याचे पाणी पण साठलंय, तितकं पाणीही नव्हतं. जे पाणी होतं ते अजून खूप जास्त गढूळ होतं. आत्ताही थोडं पावसामुळे गढूळ आहे, बट त्याच्यापेक्षाही गढूळ होतं. तर याच्यावरती कंटिन्युअसली मागचे 2 वर्ष मोहिमा लागतायत. मागच्या वर्षी थोडा अजून स्पीड स्लो झालेला, बट या आत्ता शेवटच्या म्हणजे आता जो जानेवारी किंवा डिसेंबर ते मार्चचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली जवळजवळ 4 ते 5 मोहिमा या एकट्या खांब टाक्यावरती लागल्यात आणि इथला सगळा गाळ साफ करण्यासाठी लागलेला आहे. तर आता आपण आज इथे गडपूजन आणि माऊलीच्या विजय दिवसाच्या सोहळ्यासाठी जरी नक्की आलो असलो तरीही या खांबटाक्याचं काम बाकी आहे. हे काम जर आपण बघितलं तर अजून 70%च काम झालेलं आहे. अजून आपल्याला 30% काम करणं बाकी आहे या गडाचं. तर आता या पावसाळ्यात आपलं हे गोल आहे की जितकं किती भरतंय आपण त्याच पद्धतीने खोदून ठेवलेलं आहे की जेणेकरून दोन्ही पाणी मिक्स पण होणार नाही आणि एका साईडचा गाळ जो खराब आहे ते खराबच्या खराबच साईडला राहील. तर हा सीझन संपल्यानंतर जसं सीझन सुरू होईल नोव्हेंबर पासून पुन्हा मोहिमा सुरू होतील. तर आता इथे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना ही विनंती आहे की ज्यांनाही पॉसिबल असेल, एक शनिवार एक रविवार ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी इथल्या संवर्धनासाठी काम करा. आणि मग काय बोलतो की एक काम करून आल्यानंतर जो विजय दिनाला आपण सोहळा करतो ना त्याची खुशी एकदम वेगळी असते. आणि मी 2 वर्षापासून येत असेल, ही पोरं आता 1 वर्षापासून येतात, पण आता यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो बघतो ना तो एकदम प्युअर असतो की त्यांना अरे माझा काम टाका की हे माझं आहे. आपलं कसं आपण घरी बोलतो की घरात माझ्या घराच्या फ्रीजचं पाणी पितो तसं. आणि या किल्ल्यावरती मेजरली तसं बघितलं तर पाण्याचा कुठलाही सोर्स नाहीये या टाक्या व्यतिरिक्त. डायरेक्ट आपल्याला पाण्याचा सोर्स आहे तो महादरवाजाच्या टाक्यामध्ये. तर या किल्ल्यावरती जर कोणी स्टे करणार असेल किंवा इथे जीही लोक येत आहेत, आत्ता पण आपण 3 बॉटल आणल्या होत्या आणि बॉटल संपल्यात आपल्याला स्वतःलाही पाणी नाहीये. तर होपफुली हीच गोष्ट आपण अजून पूर्ण क्लिअर केल्यानंतर या वर्षात आणि याच्या पुढच्या वर्षामध्ये हे टाकं पूर्णपणे भरेल आणि इथलंही पाणी पिण्याजोगर आपण बनवू शकू. हे आपलं पुढच्या 1 ते 1.5 वर्षाचं टार्गेट आहे. सो या दॅट्स ऑल अबाउट खामटाक. आणि हे असताना मला आता एक गोष्ट पाहिजे चेतनकडून की त्यांनी हे आवाहन करावं, कारण मागच्या या सीझनच्या मोहिमा जर बघाल तर त्या सगळ्या मोहिमांमध्ये चेतननी बऱ्यापैकी लीड घेऊन या टाक्याचं पार म्हणजे कुदळ फावडी घेऊनच की चला. तर मला त्याच्याकडनं 2 शब्द पाहिजे. कारण मध्ये कामाचा वेग स्लो झाला होता, कोणाला वेळ आहे नाही आहे, पण तरीही एकाला वेळ नसेल तर दुसऱ्या वेळ असतो, दुसऱ्या वेळ असेल तिसऱ्या वेळ असतोच. सो आपण एकेकाला कनेक्ट होत राहून जर संघटन करून कामं सुरुवात केली तर कधी ना कधी ती कामं पुढे जातात आणि इव्हेंच्युअली सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होऊन ती गोष्ट शेवटी किल्ल्यासाठी आपण सगळेजण आलेलो आहोत. कुठली संघटना असेल, संस्था असेल किंवा कोणता वैयक्तिक व्यक्ती असेल, हे सगळं विसरून किल्ल्यासाठी आपण पदार्पण देतोय आणि आपलं अर्पण करून मग जेव्हा ती जी खुशी होते ती सगळ्यात बेस्ट असते आणि जी की आज आम्ही इथं अनुभवतोय आजच्या गडपूजनच्या सोहळ्यामध्ये. चला पुढे.